माजी नगरसेविकेच्या डॉक्टर पतीचा कारनामा, थेट तपोवनमध्ये टाकला बायोमेडिकल कचरा. नाशिक शहरातील तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी औषधांच्या रिकाम्या पट्ट्या, इंजेक्शनचे साहित्य आणि वैद्यकीय कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. विशेष म्हणजे या कचऱ्यामध्ये रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शन, दवाखान्याशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे हा कचरा नेमका कुठून आला याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आणि भीती व्यक्त केली जाते. आणि या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी देखील दखल घेतलेली असून महानगरपालिका अधिकारी येथील सर्वे करत आहेत. दरम्यान अशा प्रकारे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.